देवाला धन्यवाद देऊया आपणास की पुन्हा परमेश्वर देवाने आजचा हा प्रभुवार आम्हा सर्वांना दिला, त्याचा गौरव करण्यासाठी यावेळेस आपण प्रार्थना करूया आणि मग गीताच्या द्वारे परमेश्वराचा आपण गौरव करू. पवित्र देवा, आम्ही तुला धन्यवाद देतो प्रिय प्रभू आज की आज आम्हा सर्वांच्या जीवनामध्ये हा प्रभुवार तू दिलेला आहेस. पवित्र देवा, आज ही भक्ती या ठिकाणी होत असताना गीताच्या द्वारे आणि वचनाच्या द्वारे तू आमच्यासाठी बोल प्रिय प्रभू. जे आम्ही सर्व या भक्तीमध्ये आज भाग घेणारे आहोत त्या आम्हा सर्वांना तुझा आशीर्वाद दे. आभार मानतो ही संधी तू आम्हाला दिलीस त्याबद्दल. प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तू आहे. आमीन. प्रभु का धन्यवाद करूंगा, उसके संगति में सदा रहूंगा. साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा. प्रभु का धन्यवाद करूंगा. ना देगी मुझे दुनिया कभी भी कोई सुख और शांति आराम. ना देगी मुझे दुनिया कभी भी कोई सुख और शांति आराम. मेरे यीशु के साथ धन्य संगति में सदा मिलती खुशी मुझको. मेरे यीशु के साथ धन्य संगति में सदा मिलती खुशी मुझको. प्रभु का धन्यवाद करूंगा, उसके संगति में सदा रहूंगा. साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा. प्रभु का धन्यवाद करूंगा. मेरे जिंदगी की हर परेशानी में खुल जाता है आशा का द्वार. मेरे जिंदगी की हर परेशानी में खुल जाता है आशा का द्वार. कभी ना डरूंगा, कभी ना हटूंगा, चाहे जान भी देना पड़े. कभी ना डरूंगा, कभी ना हटूंगा, चाहे जान भी देना पड़े. प्रभु का धन्यवाद करूंगा, उसके संगति में सदा रहूंगा. साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा. प्रभु का धन्यवाद करूंगा. कितना अच्छा है वो, कितना धन्य है वो, यीशु ही मेरे जीवन का साथी. कितना अच्छा है वो, कितना धन्य है वो, यीशु ही मेरे जीवन का साथी. मेरी जरूरत को पूरी करता है वो, कोई घटी नहीं मुझको. मेरी जरूरत को पूरी करता है वो, कोई घटी नहीं मुझको. प्रभु का धन्यवाद करूंगा, उसके संगति में सदा रहूंगा. साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा. प्रभु का धन्यवाद करूंगा. मेरे आयु के दिन पग पग में सदा तेरी सेवा को पूरी करूंगा. मेरे आयु के दिन पग पग में सदा तेरी सेवा को पूरी करूंगा. एक बत्ती समान जलता रहूंगा, तेरी महिमा मेरी कामना. एक बत्ती समान जलता रहूंगा, तेरी महिमा मेरी कामना. प्रभु का धन्यवाद
जिवंत परमेश्वराच्या नावाला आपण धन्यवाद देऊया आज की देवापणे हा प्रसंग आम्हा सर्वांच्या जीवनामध्ये दिला. हा प्रभुवार देवाने आम्हाला दिला. त्याची उपासना करण्यासाठी, त्याचा गौरव करण्यासाठी आणि त्याचं मौल्यवान वचन ऐकण्यासाठी देवाला धन्यवाद देऊ. मागील आठवड्यामध्ये त्याने आपल्या सर्वांचा प्रतिपाळ केला, सांभाळ केला, आरोग्य दिलं, सहाय्य केलं. त्या परमेश्वराला आपण धन्यवाद देऊया. या दिवसात वेगवेगळ्या ठिकाणी लोक आजारी आहेत, अनेक घरामध्ये आहेत. आपण बातम्या वाचतो, ऐकतो आणि त्यामुळं आमचं मन अस्थिर अशा प्रकारचं होतं. पण या दिवसांमध्ये देवाकडे पाहूया आणि त्या परमेश्वराकडून महान गोष्टीची अपेक्षा करूया. या दिवसात बरंच काही उघडलेलं आहे, आम्हाला पाहायला मिळतं. पण देवाचे जे मंदिर आहे ते अजूनही बंद आहे. मी आपणास आवाहन करेन की रोज दर दिवशी हर प्रसंगी आपल्या प्रार्थनेमध्ये हे प्रार्थना करा की देवाने आता देवाचं मंदिर देवाच्या लोकांसाठी आता उघडू द्यावं प्रार्थनेसाठी. ही प्रार्थना या दिवसांमध्ये आपण करूया. आपण यावेळेस प्रार्थना करू. पवित्र परमेश्वर देवा, तुझ्या चरणाजवळ येतो प्रिय प्रभू. आम्ही आज मागच्या संपूर्ण आठवडाभर तू आमचं सहाय्य केलंस, प्रतिपाळ केला, आरोग्य दिलं आणि पुन्हा एक वार प्रिय प्रभू आज हा प्रभुवार तू आम्हा सर्वांच्या जीवनामध्ये तू दिलास म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. पवित्र देवा, आमची प्रार्थना या दिवसांमध्ये अजूनही देवाचे मंदिरं देवाच्या लोकांसाठी बंद आहे. प्रभू आज आमची प्रार्थना आहे ते उघडावेत, ही तुझ्या चरणाजवळ आमची प्रार्थना आहे. हे तूच करू शकतोस प्रिय प्रभू. देवाचे लोक एकत्र येऊन उपासना करतील, तुझं गौरव करतील, तुला धन्यवाद देतील, एकमेकांसाठी प्रार्थना करतील, देशासाठी प्रार्थना करतील. प्रभू असं होऊ दे आणि तू प्रार्थनेचे उत्तर देणारा परमेश्वर आहेस. प्रभू आज या सकाळच्या वेळेस तुझं मौल्यवान वचन आज आमच्यापर्यंत येत असताना देवाप्पा त्या वचनाच्या द्वारे तू आमच्यासाठी बोल प्रेम. तुझा आशीर्वाद आम्हाला दे आणि आमचं तू सहाय्य कर. प्रभू येशू आमचा तारणारा, याच्या गोडाने पवित्र नावाने प्रार्थना केली म्हणून तो आहे. आमेन. यावेळेस देवाचं वचन आपण ऐकूया आणि आज पास्टर उमेश वानकडे आज देवाचं वचन आपल्यापर्यंत आणत आहेत आणि म्हणून यावेळेस मी त्यांना विनंती करतो ते पुढे येतील आणि देवाचं वचनाच्या द्वारे आपल्याला मार्गदर्शन करतील. प्रेज द लॉर्ड. सर्वांना प्रभू येशूच्या नावामध्ये प्रेमाचा सलाम. परत एकदा मी देवबापाला धन्यवाद देतो, त्याची स्तुती करतो की त्याच्या वचनामधून बोलण्याची मला संधी मिळाली. आपल्या मंडळीचे बाळासाहेब रेव्हरंड PH मनोरे यांना देखील मी धन्यवाद देतो. त्यांनी मला ही संधी दिली की देवाचं वचन आपणा सर्वांसोबत आज आणावं. तर सर्वांना माहिती आहे, मागील जवळपास 90 ते 95 दिवसापासून आपण घरी आहोत. मला आठवतं की मार्च 20-22 तारखेपासून आपण आपल्या घरी आहोत, लॉकडाऊनमध्ये आहोत. कोविड-19 ही जी महामारी आहे त्यामुळं आपण सर्व आपापल्या घरामध्ये आहोत. परंतु मागील 3 महिन्यापासून जरी आम्ही मंडळीमध्ये एक मंडळी म्हणून आम्ही चर्चमध्ये येऊ शकलेलं नाही आहोत, एकत्र येऊन सहभागिता घेऊ शकलेलं नाही, एकत्र येऊन एक मंडळी म्हणून देवाची आराधना, देवाचं गौरव
करू शकलेलो नाही. एक मंडळी मिळून देवाचं वचन आम्ही ऐकू शकलेलो नाही. परंतु आपण आपापल्या घरामध्ये असताना एक कुटुंब म्हणून आपण नक्कीच देवाची आराधना, देवाचा गौरव आपण करत आहोत. देवाचं वचन आम्ही ऐकत आहोत. आणि एक कुटुंब म्हणून आपल्याला एकमेकांसोबत जास्त सहभागिता, एकमेकांसोबत जास्त वेळ घालवण्याची आपल्याला संधी लाभलेली आहे. आणि माझा विश्वास आहे या दिवसांमध्ये जसं आम्ही एकमेकांसोबत वेळ घालवत आहोत तसंच आमच्या प्रभूसोबतचा वेळ, त्यामध्ये देखील आम्ही जास्त वेळ आम्ही प्रभूमध्ये घालवत आहोत. त्याच्या वचनाद्वारे देवाचं मनन करत आहोत. तो किती चांगला आहे हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. प्रियांनो, आजची परिस्थिती जर आपण बघतो तर अस्थिर अशी परिस्थिती आहे. कोणत्याच गोष्टी असं स्थिर जाणवत नाहीये, नॉर्मल असं दिसत नाहीये. जर आपण कोणत्या तरुणांसोबत भेटलो, वयस्कर लोकांसोबत जरी आपण भेटलो त्यांच्यासोबत, तर त्यांच्या मुखाद्वारे आपल्याला एकच कळून येते की आजची परिस्थिती ही त्यांनी कधीही अनुभवलेली नाही त्यांच्या जीवनामध्ये. कारण कोविड-19 ही जी महामारी आहे ही त्यांच्या जीवनामध्ये, इवन वयस्कर लोकांच्या जीवनामध्ये देखील आलेली नाही. ही पहिली अशी वेळ आहे की ज्यावेळी पूर्ण जग आणि विशेष करून आमचा देश, आमचं राज्य या परिस्थितीमध्ये आहे. पूर्ण जगामध्ये कोविड-19 हा पसरलेला आहे. आमच्या भारत देशामध्ये देखील आपण प्रत्येक जण याविषयी ज्ञानी आहोत. आपल्याला माहिती आहे, न्यूजद्वारे आपल्याला माहिती मिळत आहे. परंतु करोना व्हायरस हीच एक महामारी आपण सध्या फेस करत नाहीये. जर तुम्ही प्रखरतेनं लक्ष दिलेलं असेल तर आपला देश हा विविध गोष्टींमध्ये स्ट्रगल करत आहे. समस्या आपल्या देशाला येत आहे. न्यूजमध्ये आपण ऐकत आहोत, आपण बघत आहोत. राष्ट्राच्या सलोख्याचे संबंध सध्या नाही आहे. चढाओढ सुरू आहे एकमेकांची. आमचा जो देश आहे, आमच्या शेजारील जे देश आहे त्यांच्यासोबतचा आमचा संबंध हा सध्या व्यवस्थित नाही आहे. आपल्याला फ्रेश माहिती आहे, चायना सध्या, पाकिस्तान, नेपाळ, भूटान हे जे आमचे देश आहे, आमच्या देशाला लागून ज्या बाहेर दुसऱ्या देशांच्या ज्या सीमा आहे त्याविषयी अनेक असे डिस्प्यूट, अनेक अशा गोष्टी सध्या सुरू आहेत. जर आमच्या भारत देशाचा विचार केला तर राजकीय अस्थिरता आपल्याला दिसून येत आहे. एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या झडी आपल्याला न्यूजमधून पाहायला मिळत आहे. आर्थिकदृष्ट्या जर विचार केला तर आमच्या भारत देशाची इकॉनॉमिक खालावलेली आहे. आर्थिक स्थिती पूर्णपणे खालावलेली आहे. अनेक लोकांचे या महामारीमुळे जॉब्स गेलेले आहेत. नोकऱ्यांना पाणी फेरावं लागलं. जॉब ऑपॉर्च्युनिटीज फार कमी आहे. लोकांकडे पैसा नाही आहे. लोकांच्या मनामध्ये हा विचार येत आहे की जर हे असंच कंटिन्यू असलं, ही परिस्थिती अशीच असलं तर येणाऱ्या दिवसांमध्ये काय. जर भौगोलिक जॉग्राफिकली जर आम्ही आमच्या देशाचा विचार केला तर आपल्याला दिसून येत आहे की दुसरे जे देश आहेत ते आपल्या जागेवर देखील, भारत देशाच्या जागेवर देखील कब्जा करण्याचा प्रयत्न करत आहेत. ताजं उदाहरण चीन, नेपाळ. आमची भौगोलिक परिस्थिती देखील प्रियांनो सध्या व्यवस्थित नाही आहे. कालची गोष्ट जर न्यूजमध्ये तुम्ही ऐकलं असेल तर नॉर्थ ईस्ट एरियामध्ये, मिझोराम, मणिपूर या एरियामध्ये आम्ही बघितलेल्या न्यूजमध्ये भूमिकंप, त्यांना भूमिकंपाचे झटके. दिल्ली NCR मध्ये देखील भूमिकंपाचे झटके लोकांना जाणवत आहेत. सोशल जर विचार केला, सामाजिक, तर ह्या 90-95 दिवसांमध्ये आम्ही अनेक अशा सामाजिक दुरावा आम्ही बघितलेला आहे. कोविड-19 ऑफकोर्स हे एक कारण आहे त्याच्यासाठी.
फेलोशिप, सहभागिता आमची एकमेकांसोबत होत नाहीये. आमच्या भेटीगाठी सध्या दुरावलेल्या आहेत. शैक्षणिक दृष्टिकोनातून जर विचार केला तर अनेक परीक्षा या गव्हर्नमेंटला रद्द कराव्या लागल्यात. फायनल इयर एक्झाम देखील रद्द होत आहे. 10वीची 12वीची परीक्षा देखील रद्द करण्यात आलेली. लेकरांच्या शिक्षणावर परिणाम झालेला आहे. स्कूल्स, कॉलेजेस माहिती नाही सध्या कधी सुरू होणार. आमचा आरोग्य विभागाचा जर विचार केला तर आपल्याला माहिती आहे की आमच्या आरोग्य विभागावर किती मोठा ताण सध्या पडलेला आहे. पोलीस विभागावर किती मोठा ताण पडलेला आहे. आणि सध्याची जी परिस्थिती आहे ही परिस्थिती बघता आम्हा कोणालाच हे माहिती नाही की या परिस्थितीमधून आम्ही कधी बाहेर निघू. प्रियांनो, अशा परिस्थितीमध्ये आम्ही सध्या जीवन जगत आहोत. एवढी चांगली परिस्थिती नाही आहे. जर शांतपणे विचार केला तर आम्हाला असं वाटतं की आम्ही सध्या जगत आहोत. जीवन जगत असताना या सर्व समस्या आम्हाला भेडसावत आहेत. आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये आपण वावरत असताना एक विश्वासणारा म्हणून नक्कीच आपल्याला एक प्रश्न भेडसावतो. आणि तो प्रश्न हा आहे की काय आम्ही शेवटच्या दिवसामध्ये जीवन जगत आहोत? काय आम्ही शेवटच्या दिवसामध्ये जीवन जगत आहोत का? अनेक असे शास्त्र सांगतं, अनेक असे शास्त्र भागामध्ये नमूद केलेलं आहे शेवटच्या दिवसांमध्ये काय घडणार आहे त्या बाबतीत. मत्तई असं 24वा अध्याय 5 ते 24 वचनामध्ये जर बघितलं, यशया 26:10 वचन, इर्मयाच्या 16व्या अध्यायामध्ये जर तुम्ही बघितलं, आमोसमध्ये देखील नमूद केलं 8व्या अध्यायामध्ये, आणि अनेक असे शास्त्र भाग आहे त्यामध्ये नमूद केलेलं आहे की शेवटच्या दिवसांमध्ये काय गोष्टी घडणार आहेत. आणि या सर्वांबाबतीत आपल्याला या गोष्टीची जाणीव आहे. आणि अशा हार्ड कठीण परिस्थितीमध्ये प्रियांनो, एक विश्वासणारे किंवा ख्रिस्ती म्हणून आम्हाला काही हार्ड लेसन देखील शिकायचं आहे. नो डाऊट की सध्या जी परिस्थिती आहे ही फार हार्ड अशी परिस्थिती आहे, कठीण परिस्थिती आहे. हार्ड टाइम्स. परंतु अशा हार्ड परिस्थितीमध्ये काही लेसन देखील आम्हाला शिकणं महत्त्वाचं आहे. कारण आम्हाला माहिती आहे आमचा प्रभू आमच्या सोबत आहे. त्यानं अनेक असे अभिवचन तुम्हाला दिलेले आहेत. ही हॅज गिव्हन अस द प्रॉमिसेस. तो म्हणतो की मी तुमच्या सोबत आहे, मी काळाच्या शेवटपर्यंत मी तुमच्या सोबत आहे. भिऊ नका, घाबरू नका. तू जिथे कुठे जाशील त्या सर्व ठिकाणी मी तुझ्या सोबत असेल. त्याचं वचन आम्हाला धीर देत आहे. तो म्हणतो की मी तुमच्या सोबत आहे. परंतु वास्तविकता देखील आपण इग्नोर करू शकत नाही, दुर्लक्ष करू शकत नाही. पेत्राचे पहिले पत्र याचा 4था अध्याय आणि काही वचन मी आपल्यासाठी वाचत आहे. यामध्ये पेत्राचे पहिले पत्र याचा 4था अध्याय आणि 12व्या वचनापासून जर आपण वाचतो तर यामध्ये काही गोष्टी पेत्र नमूद करत आहे. तो म्हणतो, प्रियजन हो, तुमची पारख होण्यासाठी जी अग्निपरीक्षा तुमच्यावर आली आहे तिच्यामुळे आपणास काही अपूर्व झाले असे वाटून त्याचे नवल मानू नका. ज्या अर्थी तुम्ही ख्रिस्ताच्या दुःखाचे वाटेकरी झाला आहात त्या अर्थी आनंद करा, म्हणजे त्याचा गौरव प्रगट होण्याच्या वेळेसही तुम्ही उल्हास व आनंद कराल. ख्रिस्ताच्या नावामुळे तुमची निंदा होत असल्यास तुम्ही धन्य आहात, कारण गौरवाचा आत्मा म्हणजे देवाचा आत्मा तुमच्यावर येऊन राहिला आहे. त्यांच्याकडून त्याची निंदा होते पण तुमच्याकडून तो गौरविला जातो. तरी खून करणारा, चोर, दुष्कर्मी किंवा दुसऱ्यांच्या कामात ढवळाढवळ करणारा असे होऊन कोणी दुःख भोगू नये. ख्रिस्ती या नात्याने कोणाला दुःख सहन करावे लागत असले तर त्याला लाज वाटू नये. या नावामुळे देवाचा गौरव करावा, कारण देवाच्या घरापासून न्यायनिवाडा आरंभ होण्याची वेळ आली आहे. आणि तो आरंभ प्रथम आपल्यापासून झाला
तर देवाच्या सुवार्तेचा अवमान करणाऱ्यांचा शेवट काय होईल? नीतिमान जर कष्टाने करतो तर भक्तिहीन व पापी याला ठिकाणी कुठे मिळेल? यामुळे देवाच्या इच्छेप्रमाणे दुःख भोगणाऱ्यांनी सत्कृत्य करत आपले जीव विश्वासू निर्माणकर्त्याला सोपवून द्यावेत. पेत्र हा ख्रिस्ताचे अनुयायी जे आहेत, ख्रिस्ताचं अनुकरण करणारे जे आहेत, अशा लोकांना तो एनकरेज करत आहे. मला माहित आहे की त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. जी मंडळी होती, जे ख्रिस्ताचे अनुकरण करणारे होते, ख्रिस्ताचे अनुयायी होते, त्यांना छळ सहन करावा लागत होता. कठीण अशा परिस्थितीमध्ये ते होते आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये पेत्र हा त्यांना एनकरेज करत आहे. पेत्र हा त्यांना बूस्ट करत आहे की प्रियांनो, तुमची पारख होण्यासाठी जी अग्निपरीक्षा तुमच्यावर आली आहे तिच्यामुळे आपणास काही अपूर्व झाले असे वाटून त्याचे नवल मानू नका. जी अग्निपरीक्षा, जी ट्रायल्स त्यांच्या जीवनामध्ये होत होती, तो म्हणतो की नवल वाटून घेऊ नका. त्या गोष्टीद्वारे देखील तुम्ही देवाचा गौरव करणारे आहात, अशा प्रकारचं तो एनकरेज करत आहे. मला माहित आहे आम्ही ज्या परिस्थितीमध्ये आहे, छळाची परिस्थिती नाही आहे, परंतु हे नक्कीच आहे की थोडी कठीण परिस्थिती आमच्या जीवनावर आलेली आहे. पण देवाचं वचन आपल्या सोबत आहे आणि म्हणून ॲज अ ख्रिश्चन्स वी शुड एक्सपेक्ट ट्रायल्स. एक ख्रिस्ती म्हणून आमच्या जीवनात परीक्षा येतील आणि याची अपेक्षा आपल्याला बाळगावी लागेल. हे 12वें वचन जर आपण वाचलं त्यामध्ये आपल्याला दिसून येत आहे. कधी कधी आम्ही सरप्राईज होतो, आम्हाला नवल वाटतं की आमच्या जीवनामध्ये अशी परिस्थिती का आलेली आहे, आम्हाला परीक्षेला तोंड का द्यावं लागत आहे, अशा कठीण परिस्थितीमधून मी का जात आहे. मी देवाचं वचन वाचतो, मी शास्त्र वाचतो, मी प्रार्थना करतो, जर कोणी गरजवंत आहे तर मी त्याला मदत करतो, देवाच्या इच्छेनुसार मी चालत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये अशा व्यक्तीला त्याच्या जीवनामध्ये जर कठीण परिस्थिती आली तर त्याला किंवा तिला नवल वाटते, ते सरप्राईज होतं. परंतु प्रियांनो, आम्हाला नवल वाटून घ्यायची गरज नाही आहे. कारण परीक्षा आपल्याला आपली पारख करण्यासाठी येतात. दानिएलाचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे. असा देवाचा सेवक ज्याला परमेश्वरानं त्या उच्च स्थानावर ठेवलं, परंतु तरीही त्याच्यावर अनेक अशा समस्या आणि संकट आले. पण तो देवाच्या समोर, देवाच्या उपस्थितीमध्ये राहून कोणत्याही परिस्थितीला त्यानं तोंड दिलेलं आहे. तो सामोरे गेला, तो डगमगलेला नाही आहे. येशू ख्रिस्ताचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे. त्यानं कसलाही पाप केलं नव्हतं, कसलाही चूक त्यानं केलेली नाही आहे, पण अनेक अशा समस्याला त्याला तोंड द्यावं लागलं. जर आम्ही ख्रिस्ताच्या राज्यामध्ये असताना ख्रिस्ताच्या इच्छेनुसार आम्ही आमचं जीवन जगत आहोत, तरी ही कठीण परिस्थिती आमच्या जीवनावर येईल. आणि त्यासाठी, अशा कठीण परिस्थितीसाठी आम्ही स्वतःला तयार करायला पाहिजे. ॲज अ ख्रिश्चन वी शुड एक्झॉल्ट इन ट्रायल्स. एक ख्रिस्ताचे अनुयायी म्हणून आम्ही आपल्या आलेल्या परीक्षेमध्ये हर्षित होण्याची आम्हाला गरज आहे. आम्हाला दुःखित व्हायची गरज नाही आहे, आम्हाला घाबरून जायची गरज नाही आहे. परंतु आलेल्या समस्यांना तोंड देऊन आम्हाला प्रभूमध्ये आनंदित राहून त्याची महिमा आणि त्याचा गौरव आम्हाला करायचा आहे. आम्हाला उल्हासित राहायचं आहे. संत पौल देवाचा दास, जेव्हा त्याला परमेश्वराचं पाचारण झालं, देवाचं पाचारण झालं आणि त्याने त्याचं जीवन प्रभूच्या सेवेसाठी दिलेलं आहे. प्रभूसाठी त्यानं तुरुंगवास सहन केला आणि अशा तुरुंगामध्ये असताना देखील तो म्हणतो की
प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. मी पुन्हा सांगतो, आनंद करा. आणि अशा तुरुंगामध्ये असताना देखील तो मंडळीला एनकरेज करत आहे. प्रियांनो, आम्हाला घाबरून जायची गरज नाहीये. आम्हाला माहित नाही येणाऱ्या दिवसांमध्ये अजून परिस्थिती काय होणार आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये भारत देशामध्ये जवळपास 5 लाख क्रॉस केलेला आहे कोविड-19 पॉझिटिव्ह केसेस. 15,000 पेक्षा जास्त केसेस लोक मरण पावलेले आहेत. आम्हाला माहित नाही सध्या काय परिस्थिती होणार आहे. परंतु अशा परिस्थितीमध्ये देखील देवाचं वचन आम्हाला हे सांगत आहे की आम्हाला घाबरून जायची गरज नाही. देवाच्या वचनाद्वारे आम्हाला देव एनकरेज करू इच्छितो. We need to exalt in difficult situation, in trials. As a Christian, we should examine ourselves in trials. एक ख्रिस्ती म्हणून आम्हाला स्वतःचं परीक्षण देखील करायचं आहे. आम्हाला स्वतः आमची जाच पडताळणी करायची. काय माझ्या काही गोष्टींमुळे असं संकट आलेलं आहे की ह्या संकटाद्वारे देवाची महिमा व्हायची आहे म्हणून अशा गोष्टी आलेल्या आहेत. आम्हाला स्वतःचं परीक्षण देखील करणं महत्वाचं आहे. जर आम्ही स्वतः परीक्षण करत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये देखील हे बघत नाही की देवाची महिमा, देवाचा गौरव जर होत आहे, कारण एकूण 17-18 वचन जर तुम्ही वाचलं त्यामध्ये आपल्याला दिसून येत आहे की मला स्वतः काय मी अशा काही गोष्टी करत आहे. 15व्या वचन मध्ये देखील लिहिलेलं आहे काय मी अशा गोष्टी पापामध्ये फसलेला त्यामुळं माझ्या जीवनावर असे संकट आलेले आहे. ख्रिस्ती या नात्याने कोणाला दुःख सहन करावे लागत असेल तर त्याला लाज वाटू नये. त्या नावामुळे देवाला गौरव करावा. जर कठीण परिस्थिती आहे, दुःख आम्हाला आमच्या जीवनामध्ये आलेलं आहे, तर आम्हाला लाज वाटून घ्यायची गरज नाही. परंतु त्या परिस्थितीमध्ये देखील देवाचा गौरव जर होत आहे तर देवाला धन्यवाद देऊया. As a Christian, we should entrust ourselves to God in trials. एक ख्रिस्ती व्यक्ती म्हणून अशा कठीण परिस्थितीमध्ये चिंताग्रस्त न होता ख्रिस्तामध्ये अधीन होऊन स्वतःला प्रभू ख्रिस्तामध्ये सोपवून देणं, सुपूर्द करणं हे आमची महत्वाचं कर्तव्य आहे. प्रभू, तुझी इच्छा माझ्या जीवनामध्ये काय आहे, तुझी इच्छा माझ्या जीवनामध्ये काय आहे हे मला तू दाखव. माझं जीवन मी तुझ्या हातामध्ये सोपवून देत आहे. तू मला चालव, तू मला मार्गदर्शन कर. तुझ्या इच्छेनुसार सर्व गोष्टी माझ्या जीवनामध्ये होऊ. कारण 1 पेत्र याचं 5वं अध्याय आणि 7वं वचन म्हणते की आपली सर्व चिंता, आपलं सर्व दुःख ओझं वधस्तंभ ख्रिस्तावर टाकून मी तुमची काळजी घेईन. प्रियांनो, आज परिस्थिती अशी आहे, उद्या परिस्थिती कशी राहील माहिती नाही. बट वी नीड टू बी रेडी. कोणतीही परिस्थिती आली तरी एक विश्वासधारा म्हणून, एक देवाचा दास, एक ख्रिस्ताचा सेवक म्हणून, एक ख्रिस्ताचा अनुयायी म्हणून आम्हाला प्रत्येक वेळोवेळी देवावर अवलंबून राहायचं आहे. तर आमचं जीवन हे देवाच्या हातामध्ये आहे. तो आम्हाला सांभाळतो, तो आमचं रक्षण करतो आणि त्याची इच्छा आमच्या जीवनाद्वारे काय आहे ते तो पूर्ण करून घेतो. या वचनाद्वारे मला हेच एनकरेज करू इच्छितो मी आपल्या मंडळीला की प्रियांनो, आम्हाला निराश होण्याची गरज नाही, परंतु आम्हाला वधस्तंभाकडे बघायची गरज आहे. मी आपली दृष्टी त्या पर्वताकडे लावतो जिथून मला सहाय्य मिळतं. आम्हाला आमची दृष्टी त्या पर्वताकडे लावायची आहे. त्या ख्रिस्ताकडे आमची दृष्टी लावायची आहे, जिथून तो आमचं प्रेरणास्थान आहे, तो आमचा प्रेरणाचा स्रोत आहे. तो चालवण्यासाठी तो मदत करणार आहे, तो आम्हाला मार्गदर्शन करणार आहे आणि येणाऱ्या दिवसांमध्ये देखील तो आम्हाला सहाय्य करेल. या परिस्थितीमधून बाहेर निघण्यासाठी तो नक्कीच तो तुम्हाला आणि मला सहाय्य केल्याशिवाय राहणार नाही. देव करो आणि या वचनाद्वारे देव तुम्हाला आणि मला आशीर्वाद देव.
आणि इतकंच नव्हे तर ह्या परिस्थितीमध्ये तो तुम्हाला आणि मला अधिक आणि अधिक मजबूत, स्ट्रॉंग, बळकट करो. आणि इतकंच नव्हे तर ह्या दिवसांमध्ये त्याची सुंदरता, तो किती चांगला आहे, तो किती मधुर आहे, तो किती विश्वासयोग्य आहे, याचा अनुभव तो तुम्हाला आणि मला दैनंदिन जीवनामध्ये तो लाभो, हीच माझी प्रार्थना आहे. आपण 2 शब्दाची यावेळेस प्रार्थना करू. आपण आपलं जीवन परमेश्वराच्या हातामध्ये सोपवून देऊया. त्याला म्हणू की प्रभू, तू आमचा आतापर्यंत सांभाळ केलेला आहेस, पुढं देखील तू आमचा सांभाळ कर. देव बापा, आम्ही धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो प्रभू, कारण प्रत्येक परिस्थितीमध्ये तुला धन्यवाद देणं हे आमचं कर्तव्य आहे. आणि यावेळेस देखील आम्ही धन्यवाद देतो प्रभू. जरी परिस्थिती ही नॉर्मल नाही आहे, अनेक गोष्टी आम्ही बघतो प्रभू ज्या आमच्या भारत देशामध्ये, जगामध्ये घडत आहेत, पण देव बापा, आम्ही आमच्या जीवनामध्ये, आमच्या दैनंदिन गोष्टींमध्ये आम्ही हे बघू इच्छितो की तू आमच्या जीवनाचा कर्ता धरता आहेस. प्रत्येक परिस्थिती ही तुझ्या नियंत्रणाखाली आहे आणि तुझ्या इच्छेनुसार सर्व गोष्टी घडो असं होऊ दे प्रभू. आमच्या मंडळीतील प्रत्येकाला तुझ्या हातामध्ये मी सोपवून देत आहे. सहाय्य कर, मदत कर आणि प्रभू तू आम्हाला आशीर्वाद दे. तुझ्या वचनाद्वारे आम्हा सर्वांना आशीर्वादित कर. येशूच्या नावाने प्रार्थना करतोय म्हणून तू आहे. आमेन. सुंदर देवाचं वचन आज ऐकलेलं आहे. आपण सर्वांनी या जगात आज या दिवसांमध्ये आपण कसे आहोत त्या संबंधाने आम्ही आज ऐकलं. आजच्या परिस्थिती संबंधाने आज आम्ही ऐकलेलं आहे. अशा सर्व स्थितीमध्ये देवावर अवलंबून राहणं, प्रभूमध्ये आनंदित राहणं, न घाबरता, हे आम्हाला देवाच्या वचनातून आज पाहायला मिळालेलं आहे. आणि या सुंदरच्या वचनाबद्दल आम्ही देवाला धन्यवाद देऊया. जरी आम्हाला असुरक्षितता वाटते, परंतु ज्यावेळेस आम्ही प्रभूमध्ये आहोत, सुरक्षित आहोत, तो आम्हाला सहाय्य करतो. आणि या मौल्यवान वचनाबद्दल आपण देवाला धन्यवाद देऊया. प्रार्थना करू आपण विशेषतेने या दिवसात सर्वत्र ज्या प्रार्थना चाललेल्या आहेत, सर्व डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्ड बॉय, पोलीस यंत्रणा आणि कर्मचारी आणि सर्व जे प्रवास करत आहेत, जे आजारी आहेत, त्यांच्यासाठी सर्वत्र प्रार्थना चाललेल्या आहेत. देवा निश्चित प्रार्थना ऐकणारा परमेश्वर आहे. मंडळीतील सर्व कुटुंबांसाठी आपण प्रार्थना करत आहोत. एकमेकांना मदत आपण करत आहोत. सर्वांच्या आरोग्यासाठी आपण प्रार्थना करूया. देवबापाने सर्वांच्या गरजा पूर्ण कराव्या यासाठी आपण विशेष प्रार्थना करूया. आणि परमेश्वर देव या दिवसांमध्ये ते निश्चित करेल अशी आम्हाला पूर्ण खात्री आणि विश्वास आहे. या प्रभूच्या चरणाजवळ आपण येऊया आणि आपण सर्वजण विशेषतेने आपल्या घरामध्ये आपण असताना आपण प्रार्थना करू. पवित्र देवा, आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रिय प्रभू, आज जे मौल्यवान वचन तू आम्हाला दिलंस की आजच्या या जगामध्ये जरी आम्ही प्रिय प्रभू सुरक्षित नाही असं आम्हाला वाटतं, घाबरलेले जग आणि अशा प्रकारच्या स्थितीमध्ये तुझं वचन आहे प्रिय प्रभू की घाबरू नका, प्रभूमध्ये आनंदित राहा. सर्व परिस्थिती परमेश्वर ते बदलून टाकणारा परमेश्वर आहे. देवावर अवलंबून राहा. प्रियदेवा, आज तुझ्या वचनाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. या सर्व प्रसंगामध्ये तुझं वचन आम्हाला धीर देणारं आहे, हिंमत देणारं आहे. आम्ही तुझ्यावर अवलंबून आहोत. पवित्र देवा, आज आमची प्रार्थना आहे सर्व डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्ड बॉय, पोलीस, कर्मचारी, देवापा आमचे सर्व प्रिय लोक मनापासून सेवा करत आहेत, काम करत आहेत, कष्ट करत आहेत. आम्ही आमच्या घरात सुरक्षित आहोत प्रिय प्रभू, परंतु हे प्रिय लोक देवापा अतिशय अतोनात कष्ट करीत असताना त्यांच्यासोबत राहा, त्यांचं सहाय्य कर, त्यांना आरोग्य दे अशी आमची प्रार्थना तुझ्या चरणाजवळ आहे. पवित्र देवा, आमची प्रार्थना आहे मंडळीतील आमच्या सर्व कुटुंबांना तुझ्या पवित्र हातामध्ये देतो.
सर्वांना आरोग्य दे या दिवसांमध्ये. जे गरजवंत आहे देवापा त्यांच्या गरजा तो पूर्ण कर. परमेश्वर देवा, आज आमची प्रार्थना आहे की या दिवसात आम्हाला माहीत आहे प्रिय प्रभू, एकमेकांकडे आम्ही पाहत आहोत. देवापा, आमची प्रार्थना आहे की मंडळीतील लोक जे एकमेकांच्या गरजा पुरवण्याच्या प्रयत्नात आहेत त्यांचं तू सहाय्य कर, कारण तू पुरवठा करणारा परमेश्वर आहेस. आणि आमची प्रार्थना आहे देवापा की हे संकट प्रभू लवकरात लवकर निघून जाईल. आणि देवबापू, आमची प्रार्थना आहे की मंदिरं देवाचे लोक मंदिरामध्ये येऊन देवाची भक्ती करतील असं तू होते. आमची प्रार्थना आहे परमेश्वर पित्या की सर्वांच्या प्रार्थना तू या दिवसांमध्ये ऐकत आहेस आणि निश्चित प्रार्थनेचं उत्तर तू आम्हाला देणार आहेस याची खात्री आम्हाला आहे. आजच्या वर्षीबद्दल तुला धन्यवाद, आजच्या वचनाबद्दल तुला धन्यवाद. येणाऱ्या दिवसांमध्ये आम्ही तुझ्यावर अवलंबून राहतो आणि तुझ्यापासून महान गोष्टीची आम्ही अपेक्षा करतो, वाट पाहतो उत्तराची. निश्चित उत्तर देणारा परमेश्वर आहेस. पुढील सर्व वेळ तुझ्या पवित्र हातामध्ये आम्ही सोपून देत आहोत. आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावाने प्रार्थना केली म्हणून तू आहे. आमेन. आपण प्रभूने शिकलेली प्रार्थना आपण करूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावं, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे आमच्यावरची भाकर आज आम्हास दे, जसे आमच्याकडे आम्हास सोडले तसेच तू आमच्याकडे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत नकोस, तर आम्हासाठी पण सोडू, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्मेची सहभागिता, ज्या आम्ही सर्व देवाचे लोक आपापल्या घरामध्ये आम्ही सर्वजण एकत्र जमलेलो आहोत, ज्या आम्ही सर्वांनी भक्ती केली, त्या आम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन.